ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तुजकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। बोला राजाधिराज श्री रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। बोलो भाई सब संतन की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। मंगलमूर्ति मोरया। आता आंध्र प्रदेशला कुर्नूल जिल्हा आहे, कुर्नूल, आणि तिथे हे मंत्रालयम हे तीर्थक्षेत्र आहे, मंत्रालयम. मग हे कसं आहे माहिती आहे का, तिथे 500 पायऱ्या चढून जावं लागतं, डोंगरावर आहे. तिथेच अतिशय सुंदर असं त्या रस्त्यावर जाता जाता हनुमानाचं मंदिर आहे. त्याचं नाव आहे संतान अंजनेय स्वामी, म्हणजे संतती देणारा हनुमान. त्या मंदिराच्या जवळ रामजल नावाचा एक सुंदर तलाव आहे, आणि त्या डोंगराच्या पायथ्याशी तो तलाव आहेच म्हणे कित्येक वर्ष. त्या डोंगराच्या पायथ्याशी मंगरयरू नावाचं, गुढी नावाचं हनुमान मंदिर पण आहे दुसरं.
व्यासतीर्थ यांनी ते स्थापन केलेलं आहे आणि खूप म्हणजे खूपच पूर्वीचं आहे, जुनं आहे अतिशय. आणि खूप जुन्या ज्या मूर्ती आहेत हनुमान मूर्ती, त्यातल्या एक मूर्ती इथे आहे. तसंच तिथे राघवेंद्र स्वामींचं खूप हे आहे नाव. तर तिथे पंचमुखी हनुमान आहे. अंजनेय, पंचमुखी अंजनेय ही आंध्र प्रदेशची प्रमुख देवता आहे बरं का. आणि पंचमुखी अंजनेय म्हणजे हनुमान, याची आराधना राघवेंद्र स्वामींनी केली होती. मग राघवेंद्र स्वामींची इतकी आराधना की जे लोक राघवेंद्र स्वामींकडे जायचे तर आपले स्वामी इतकी हनुमानाची आराधना करतात, म्हणून त्या स्वामींच्या प्रेमाखातर लोकांनी स्वामींना आवडणारा पंचमुखी हनुमान त्याचं मंदिर तिथे बांधलं की त्या मंदिरात बसून हे स्वामी आराधना करतील त्याची. त्यांना तो हनुमान अतिशय आवडतो. हे आंध्र प्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यामध्येच आहे पंचमुखी हनुमानाचं मंदिर. तुंगभद्रा नदी आहे, त्याच्या दक्षिण तीरावर मंचला नावाचं गाव आहे, तिथं हे मंदिर उभं आहे. आणि आपल्याला माहिती आहे रामायणातला महिरावण, हा जो महिरावण आहे जादूगार, त्याचा वध करण्यासाठी हनुमानाने हा अवतार घेतला होता. नाही का, ते महिरावणाने नेलं होतं गुहेतून श्रीराम लक्ष्मणांना बंदी करून ठेवलं. त्या महिरावणाच्या बहिणींनी यांना सांगितलं की कसं कसं तू कर म्हणजे तो महिरावण मरेल आणि मग यांना तू सोडवून घेऊन जाऊ शकशील. तर तो महिरावण त्याला मारण्यासाठी हनुमानाने एक वेगळं रूप घेतलं होतं, रामलक्ष्मणाला बंदी केलं होतं. आणि ते नाही का 5 दिवे जे आहेत गुहेच्या बाहेरून यायचं आणि 5 दिवे एका वेळी 5 दिवे फुंकरीनी बंद करायचे. त्यावेळी जो वायुदेवानी हनुमानाला 5 मुख धारण करायला दिली आणि त्या 5 मुखांनी ज्या हनुमानाने ह्या 5 ज्योती विझवल्या गुहेमधल्या, ते इथेच झालेले. तो जो पंचमुखी आहे 5 मुख धारण करून एका वेळी 5 मुखांनी त्या 5 ज्योती विझवून मग तो महिरावणाला मारायला आला आणि श्रीराम आणि लक्ष्मणांची सुटका केली, तोच हा पंचमुखी हनुमान हा कुर्नूलमध्ये आंध्र जिल्ह्यात आंध्र प्रदेशात. तर त्याचं राघवेंद्र स्वामींना अतिशय प्रेम आणि म्हणून, कारण ते तिथेच घडलेलं आहे म्हणून तिथे हे मंदिर बांधलेलं आहे. पंचमुख अंजनेय किंवा पंचमुखी अंजनेय असं म्हणतात. आणि तिकडे अंजनेय अतिशय प्रेमाने म्हणतात की अंजनीचा तो मुलगा म्हणून तो इतका शूर आहे, असं अतिशय प्रेमाने त्याला म्हटलं जातं. आता हनुमानाचं जन्मस्थान हम्पी नावाच्या कर्नाटकच्या मधल्या गावामध्ये आहे.
अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे ते. खूप डोंगर आहेत आणि त्यातला अंजनाद्री पर्वत हे सुद्धा रामायणात गेलेलं आहे आपल्याला. त्यातलं तिथे काय आहे, हम्पी गावाला खूप डोंगर आहेत, अतिशय रम्य ठिकाण आहे. त्यातला एक अतिशय सुंदर पर्वत अंजनाद्री पर्वत. इथे या पर्वतावर हनुमानाचा जन्म झालेला आहे. म्हणजे हनुमानाचं बालपण कसं गेलं तर इथले जे आजूबाजूचे डोंगर आहेत ही सगळी अशी मोठी मैदानं म्हणून त्यांना लागायची खेळायला. आणि हनुमान त्याच्या सवंगड्यांसह आजूबाजूचे डोंगर टेकड्या लांब एवढ्या सहज पळापळी खेळायचे ते. या टेकडीवरून त्या टेकडीवर मोठी मैदानं त्यांना लागायची. मोठ्या पाषाणांशी खेळायचं. हा त्यांचा खेळ. एकावर एक पाषाणांना रचायचं. मोठे पाषाण उचलायचे, ते रचायचे आणि डोंगरांवर ठेवायचे. आजही जरी आपण गेलो हम्पीला तरी त्या काळात काय रचना ज्या हनुमानांनी छोटेपणी केलेल्या आहेत सवंगड्यांचं, ते असे पाषाण एकमेकांवर रचलेले आपल्याला दिसतात. मोठे खडक तळाशी, त्याच्यावर छोटे पाषाण. आणि तिथला हम्पीमधला जो अंजनाद्री पर्वताजवळ माल्यवान टेकडी, तर माल्यवान टेकडीवरच आपल्याला माहिती आहे, माल्यवान टेकडीवरच हनुमानाची रामांशी पहिल्यांदा भेट झाली. आणि श्रीरामांना हनुमान प्रथम भेटला म्हणून तिथे कोदंड कोदंड रामाचं तिथे मंदिर बांधलेलं आहे. आता हे जे व्यासतीर्थ आहेत, हे व्यासतीर्थ हे व्यासतीर्थ जे आहेत ते तिथे ध्यानाला बसले आहेत आणि हनुमानाची त्यांच्या मनामध्ये हनुमानाची हे उमटते आहे.
सगळं हनुमानाचं प्रेम त्यांच्या मनामध्ये उमटतंय, म्हणजे त्यांना हनुमान आठवतोय. कटकट होऊन येतोय आवाज, क्लिअर येत नाही आवाज, कटकट. येतोय का आवाज? हा, जॉईन करायचं का बंद करून त्यांना करावं. आता येतोय का आवाज? त्यांनी कॉल केलाय, व्हॉट्सअप कॉल, त्यांनीच बंद करून आपण. आवाज येतोय का आता? हॅलो, आवाज येतोय? हॅलो.